हॅलो एव्हरीबडी. नमस्कार. तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये मी स्वागत करतो. यापूर्वी आपण टिश्यूमध्ये किंवा आपण स्टडी ऑफ टिश्यू हा टॉपिक पाहत आहोत किंवा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ द ॲनिमल टिश्यूज हा टॉपिक आपण पाहत आहोत. तर याच्या आतमध्ये आपण याच्यापूर्वी जे पॉईंट्स पाहिलेले होते म्हणजे आपण इपिथेलियल टिश्यू हा पहिल्याच नंबरचा टिश्यू आपण इथे पाहतोय. इपिथेलियल टिश्यू मध्ये आपण सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम बघितला, सिंपल क्युबायडल बघितलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर सिंपल कॉलमनारही बघितला आणि त्यामध्ये परत दोन प्रकार सिलिएटेड कॉलमनार आणि नॉन सिलिएटेड कॉलमनार हे दोन बघितलेत. नंतर जो शेवटचा टिश्यू आपल्याला या ठिकाणी इपिथेलियम मध्ये बघायचा आहे दॅट इज अन सिंपल ग्लँडुलार इपिथेलियम. ग्लँडुलार इपिथेलियम काय असतं मी तुम्हाला लास्ट टाइम या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही इथे ही फिगर पहा, तुमच्या समोर फिगर दिसते. ही जी फिगर आहे ना, ही फिगर व्हेरियस ग्लँड्स दाखवते किंवा ग्लँडुलार सेल्स दाखवते तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये. आता ग्लँडुलार सेल्स जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही पाहू शकता की सर्वात पहिल्या नंबरला एक नंबरला जे आहे तर ते सरफेस म्युकस सेल आहे पहा, ठीक आहे, जे काय करतं म्युकस सिक्रेशन करतं. तर दुसरं पहा म्युकस नेक सेल विच सिक्रेट्स दी म्युकस अगेन. त्याच्यानंतर परायटल सेल, आठवत असेल डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, विच सिक्रेट्स दी हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड इंट्रिन्सिक फॅक्टर. त्यानंतर चीफ सेल आहे, हे काय करतात पेप्सिनोजन आणि गॅस्ट्रिक लायपेज सिक्रेट करतात. तर जी सेल्स आहेत विच सिक्रेट्स दी हार्मोन गॅस्ट्रिन, ठीक आहे. तर हे जे काही आहे मी तुमच्या समोर याचे एक्झाम्पल समोर ठेवलेले आहेत. हे जितक्या प्रकारचे सेल्स आहेत ना, हे सेल्स सिक्रेशन करतात आणि सिक्रेशन स्पेशलाइज्ड त्यांचं फंक्शनिंग झालं. मग हे सेल जेव्हा एकत्र येतात आणि ग्रुप फॉर्म करतात तर तेव्हा ते काय होईल ग्लँडुलार टिश्यूज होतील. मग या ठिकाणी सिंपल ग्लँडुलार इपिथेलियम. आता या ठिकाणी हा प्रत्येक स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर असेल तर तो काय करतो स्पेसिफिक फंक्शनिंग शो करतो. ग्लँड्स दोन प्रकारचे असतात हे तुम्हाला माहित आहे, एंडोक्राइन ग्लँड अँड एक्झोक्राइन ग्लँड असे दोन प्रकारचे ग्लँड्स आहेत. आता एंडोक्राइन ग्लँड जे आहेत तर याविषयी मी तुम्हाला लास्ट टाइम पण क्लिअर केलं होतं किंवा लास्ट टाइम पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं की एंडोक्राइन ग्लँड काय आहेत ते. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय, ज्यांचं सिक्रेशन हे डायरेक्ट पोर केलं जातं इनटू दी, the secretion will be poured into the blood vessel. आठवतंय तुम्हाला, ज्यांचं सिक्रेशन हे ब्लड व्हेसल मध्ये पोर केलं जातं तर त्यांना आपण म्हणतो एंडोक्राइन ग्लँड. आणि ज्यांचं सिक्रेशन ब्लड व्हेसल सोडून जर पोर केलं जात असेल तर त्याला आपण एक्झोक्राइन ग्लँड असं म्हणतो. इथे तुमच्या समोर दिसतंय पहा एंडोक्राइन ग्लँड. These glands pour their secretion directly into the bloodstream. Such a gland lack ducts and are thus called as the ductless gland. म्हणजे अशा ग्लँडला स्वतःचे डक्ट्स नाहीत, ठीक आहे. मी तुम्हाला हे आणखीन थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. मग एंडोक्राइन ग्लँड जे आहे ना, तुम्ही पहा समजा ही ग्लँड आहे, ही स्पेसिफिकली ग्लँड असेल, ठीक आहे. आता एंडोक्राइन ग्लँडला स्वतःची कोणतीही डक्ट नाही. ह्या ग्लँडच्या काय होतं, ह्या ग्लँडच्या ही जवळून समजा ब्लड व्हेसल गेलेली आहे, दिस इज अन ब्लड व्हेसल, ठीक आहे. आता याचं सिक्रेशन काय केलं जाईल, डायरेक्टली पोर इनटू धिस ब्लड व्हेसल अँड थ्रू ब्लड व्हेसल इट विल बी गोज टुवर्ड्स द टार्गेटेड ऑर्गन्स. हे काय होतं, तिथून टार्गेटेड ऑर्गन कडे चाललं जाईल. दिस इज ए एंडोक्राइन ग्लँड. हे काय झालं एंडोक्राइन. फॉर एक्झाम्पल तुमचं थायरॉइड ग्लँड आहे, याचं सिक्रेशन एंडोक्राइन आहे, म्हणजे थायरॉक्सिन हार्मोन तो काय करतो डायरेक्ट ब्लड मध्ये टाकतो. इव्हन पॅन्क्रियाचं इन्सुलिन आहे, पॅन्क्रिया एक्झोक्राइन एंडोक्राइन दोन्ही फंक्शनिंग शो करते, तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. मग पॅन्क्रियाचं इन्सुलिन आहे, तो इन्सुलिन काय केलं जातं ब्लड मध्ये पोर केलं जातं, डक्टलेस आहे. परंतु त्याचे जे असिनी आहेत दे हॅव्हिंग देअर ओन डक्ट्स, त्याचे स्वतःचे डक्ट आहेत. म्हणजे समजा आता पहा ही एक ग्लँड, पहा ही ग्लँड आहे, ठीक आहे. आता ह्या ग्लँडची स्वतःची डक्ट आहे, this gland having their own duct. See, ही ग्लँड आहे, ही ग्लँड असेल. आता याची स्वतःची एक डक्ट आहे ओन, आणि हा एखादा
बॉडीचा पार्ट गेलेला आहे हा, या पद्धतीने. ठीक आहे. मग याच्या इंटरनल जे काही सिक्रेशन असेल, याच्या इंटरनल ज्याही प्रकारचं सिक्रेशन असेल, तर हे सिक्रेशन काय केलं जातं, हे सिक्रेशन डायरेक्ट त्याच्या ह्या डक्ट थ्रू कॅरी केलं जातं. ही स्वतःची डक्ट आहे, ही स्वतःची डक्ट. आता ही डक्ट ओपन होईल. फॉर एक्झाम्पल, आता ही ग्लँड झाली, दिस इज अन ग्लँड. ठीक आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला स्किन दाखवतो, म्हणजे एक बॉडीचं स्ट्रक्चर आपण त्याला म्हणूया. समजा दिस इज अन स्किन, ही स्किन आहे. मग ही जी डक्ट आहे, ही डक्ट काय होईल, ही डक्ट या स्किन मध्ये ओपन होईल. ही डक्ट काय होईल, या स्किन मध्ये ओपन होईल. समजा या ठिकाणी ही डक्ट ओपन होते आणि या ठिकाणी ही डक्ट ओपन होते. ठीक आहे. आता हे जे सिक्रेशन आहे, या डक्ट मधून बाहेर टाकलं जाईल इथे. फॉर एक्झाम्पल तुमचं स्वेट सिक्रेशन घ्या. म्हणजे स्वेट ग्लँडचं झालं, आणि ही स्वेट ग्लँड काय करते, ही स्वेट ग्लँड स्किन वरती सिक्रेशन टाकते. दिस इज अ स्वेट, असं समजून घ्या. दिस इज ए स्वेट. ठीक आहे. म्हणजे हे झालं एक्झोक्राईन फंक्शनिंग, आणि एंडोक्राईन फंक्शनिंग तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालेलं असेल. सो दिस इज अबाउट एंडोक्राईन ॲज वेल ॲज एक्झोक्राईन कंडिशन. एक्झाम्पल तुमच्या समोर दिसते. एंडोक्राईन मध्ये पिट्युटरी ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, पॅराथायरॉइड आहे, ओव्हरी आहे, टेस्टिस आहे, ॲड्रिनल, आयलेट्स ऑफ लँगरहान्स. ठीक आहे. तर एक्झोक्राईन मध्ये टियर ग्लँड म्हणजे टियर, रडल्यानंतर बाहेर पडणारा फ्लूइड. त्यानंतर सलायवरी ग्लँड, सलायवा सिक्रेशन, गॅस्ट्रिक ग्लँड, इंटेस्टिनल ग्लँड, हे सगळे ग्लँड काय एक्झोक्राईन फंक्शनिंग शो करतात. इथे तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ ग्लँड दिसतात, किंवा एक्झोक्राईन ग्लँड किती प्रकारामध्ये किंवा किती शेपमध्ये आहेत हे तुम्हाला इथे समजून येईल. खरं तर हे शेप तसं सेपरेटली दिलेले नाहीयेत कुठे, परंतु या ठिकाणी तुम्हाला हे सगळे शेप तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आता ह्या शेपवरती प्रश्न विचारलं जाईलच असं नाही, कारण यावरती एनसीईआरटी मध्ये खूप मोठं डिस्क्रिप्शन, म्हणजे खूप जास्त डिस्क्रिप्शन या पद्धतीने दिलेलं नाहीये. तुम्ही पहिलं घ्या. ठीक आहे. युनिसेल्युलर सिंगल ग्लँड, सिंगल सेल ग्लँड. ठीक आहे. सिंगल ग्लँड सेल इन द इपिथेलियम, एकच ग्लँड म्हणून काम करते. तुम्हाला डायरेक्ट स्ट्रक्चर दिसते पहा. हा हा सिंगल सेल आहे जो काय करतो, सिक्रेशन करतो. मग इट इज अ युनिसेल्युलर. फॉर एक्झाम्पल गॉबलेट सेल्स इन लार्ज अँड स्मॉल इंटेस्टाइन अँड रेस्पिरेटरी पासेज. त्यानंतर दुसरं आहे सिंपल स्ट्रेट ट्युब्युलर. सिंपल स्ट्रेट ट्युब्युलर, इथं पहा, हे तुम्हाला दिसतं ट्युब्युलर आणि स्ट्रेट आहे हा. ठीक आहे. सिंपल स्ट्रेट ट्युब्युलर ग्लँड इन स्टमक अँड कोलॉन, एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर थर्ड पहा, सिंपल ब्रांच ट्युब्युलर. इथे ब्रांच फॉर्म झाली, ही एक ब्रांच झाली आणि ही एक ब्रांच झाली. म्हणजे ते सिंपल ब्रांच ट्युब्युलर, ट्युब्युलर शेप आहे. ग्लँड इन लोअर पोर्शन ऑफ स्टमक, हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर पुढे सिंपल कॉइल्ड, इथे पहा देर इज अँड कॉइलिंग, इथे कॉइलिंग झालेली आहे. मग सिंपल कॉइल ट्युब्युलर. ठीक आहे. लोअर पोर्शन ऑफ स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाइन या ठिकाणी प्रेझेंट असते. त्यानंतर सिंपल असिनार. आता सिंपल असिनार, आता असिनी तुम्हाला माहित आहे पॅनक्रियाज मध्ये पण प्रेझेंट असतात. मग सिंपल असिनार मध्ये काय येईल, सिबॅशियस ग्लँड ऑफ दी स्किन, ही सिंपल असिनार आहे. त्यानंतर पुढे एफ नंबरचं सिंपल ब्रांच्ड असिनार. हेच असिनार काय आहेत इथं, हे ब्रांच फॉर्म केलेत. एक्झाम्पल सिबॅशियस ग्लँड ऑफ द स्किन. ठीक आहे. कंपाऊंड ट्युब्युलर, ह्याला ठेवा, यांचे एक्झाम्पल्स तुम्ही नोट्स काढत चला. कंपाऊंड ट्युब्युलर. ठीक आहे. एक्झाम्पल आहे म्युकस ग्लँड ऑफ द डिओडेनम, हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर कंपाऊंड असिनार, तुम्ही पहा इथं असिनार वरती आपण ऑलरेडी हा स्ट्रक्चर बघितलाय, त्याच शेपमध्ये इथं आलं. पण कंपाऊंड म्हणजे डिफरंट शेपमध्ये आणि ते एकत्र आलेले कंपाऊंड. ठीक आहे. सिंपल असिनार किंवा आपण त्याला म्हणूया कंपाऊंड असिनार. एक्झाम्पल मॅमरी ग्लँड्स. ठीक आहे. तुम्ही मॅमरी ग्लँड म्हणजे इथं स्ट्रक्चर घेऊ शकता या ठिकाणी. हे इट इज अ स्ट्रक्चर ऑफ ब्रेस्ट मध्ये हे मॅमरी ग्लँड मध्ये या पद्धतीने काय झाले, हे स्प्रेड झालेले आहेत. परत स्वतःचे डक्ट असतील ते ओपन करण्यासाठी इंटू द निपल. आणि कंपाऊंड ट्युब्युलर, कंपाऊंड ट्युब्युलर मग पॅनक्रियाज मध्ये या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. सो दीज आर व्हेरियस एक्झाम्पल्स. हे झालेत वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स किंवा डिफरंट टाईप ऑफ दी ग्लँड्स जे आपल्याला आपल्या बॉडीमध्ये
वेगवेगळ्या पद्धतीने फंक्शनिंग करताना दिसतात. आपण पुढे जाऊया. नेक्स्ट वन इज इथे ग्लँड सगळे क्लिअर झालेत. नाव सेकंड वन इज ए कंपाऊंड इपिथेलियम. आतापर्यंत आपण बघत होतो सिंपल इपिथेलियम. नाव दी कंपाऊंड. मी तुम्हाला त्याच ठिकाणी क्लिअर केलं होतं की सिंपल आणि कंपाऊंड मध्ये काय फरक आहे. सिंपल सिंगल लेअर, ठीक आहे, आणि कंपाऊंड त्यावरती एकावरती एक जास्त लेअर त्या ठिकाणी फॉर्म केले जातात. दॅट इज कॉल्ड एज द कंपाऊंड इपिथेलियम. इथे तुम्हाला समोर फिगर दिसत आहेत, दोन्ही पण पहा चांगल्या पद्धतीने. सिंपल आठवा, मी तुम्हाला जी फिगर दाखवली होती, मी वाटल्यास तुम्हाला या ठिकाणी दाखवत होती फिगर सेपरेट. सी, हा सिंपल स्ट्रक्चर होता. हे सगळे सिंपल तुम्हाला दिसतात समोर, ठीक आहे. आणि आता या ठिकाणी आता तुम्ही कॉलमनारही पाहू शकता. पहा मोठा आहे, परंतु तुम्हाला इथं सेल सेपरेट झालेला दिसत नाही. सिंगल सेल तुम्हाला यामध्ये दिसत आहेत. पण आता कंपाऊंड मध्ये या. कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जास्त सेल्सचे लेअर या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. त्यामुळे दोन प्रकार, स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम आणि ट्रान्झिशनल एपिथेलियम असे दोन टाईप याच्यामध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम आणि दुसरं आहे ट्रान्झिशनल. तुम्ही दोघांचं ही अरेंजमेंट पहा, स्ट्रॅटिफाईडला आणि ट्रान्झिशनलला. तुम्हाला याच ठिकाणी क्लिअर होतं की स्ट्रॅटिफाईड कसं असेल आणि ट्रान्झिशनल कशा पद्धतीने असेल. त्यांची अरेंजमेंट ही जी आहे दोघांमध्ये डिफरंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आता. नेक्स्ट टाइप ऑफ टिश्यू इज अन कनेक्टिव्ह टिश्यू. हे पहा, connective tissue which connect the different organs in the body or different parts of the body, that is we call the connective tissue. Connective tissue हे मेसोडर्म पासून तयार झालेत. दे आर अराइज्ड फ्रॉम दी मेसोडर्म, ठीक आहे. तर हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत दे आर अबुंडंट टाइप ऑफ ॲनिमल टिश्यू. अबुंडंट का? दोन बोन मध्ये प्रेझेंट आहे, बोन आणि मसल मध्ये प्रेझेंट आहे, मसल मध्ये प्रेझेंट आहे, ऑर्गन मसल मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणून दे आर अबुंडंट, ते जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे. पण त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे? तुम्ही स्ट्रक्चरचा विचार जर केला तर कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत दे आर ऑफ व्हेरियस शेप. वेगवेगळ्या प्रकारचे शेप हे कनेक्टिव्ह टिश्यू शो करतात. दे आर हॅव्हिंग दी व्हेरियस शेप, lying wide apart in a large amount of non-living intracellular or extracellular material called the matrix, ठीक है. लार्ज अमाउंट ऑफ नॉन लिव्हिंग इंट्रासेल्युलर और एक्स्ट्रासेल्युलर मटेरियल, ज्याला आपण काय म्हणतो, मॅट्रिक्स म्हणतो. त्याच्यामध्ये इंट्रा ॲज वेल ॲज एक्स्ट्रा सेल्युलर दोन्ही प्रकारचे मटेरियल प्रेझेंट आहे. The matrix is also called as the ground substance. It is usually secreted by the connective tissue cells themselves. ज्या ग्राउंड सबस्टन्सला सेपरेटली त्या कनेक्टिव्ह टिश्यूने स्वतः सिक्रेट केलेलं असेल. दिस ग्राउंड सबस्टन्स परमिट डिफ्युजन ऑफ फूड मटेरियल, वॉटर, गॅसेस अँड वेस्ट टू अँड फ्रॉम दी सेल. सेलला आणि सेल कडून या पद्धतीने डिफ्यूज करण्याचं काम करतात. थस कनेक्टिव्ह टिश्यू युजली कंप्राइज ऑफ टू कंपोनंट्स. दोन कंपोनंट आहेत, एक झालं मॅट्रिक्स आणि दुसरं झालं सेल. द नेचर अँड प्रोपोर्शन ऑफ दीज टू कंपोनंट व्हॅरी इन डिफरंट काइंड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये यांचं नेचर आणि प्रोपोर्शन हे काय आहे, वेगवेगळं आहे, ठीक आहे. द नेचर अँड प्रोपोर्शन ऑफ दीज टू कंपोनंट, कोणतं, मॅट्रिक्स ॲज वेल ॲज सेल, व्हॅरी इन डिफरंट काइंड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. ते वेगवेगळं आहे, म्हणून त्यानुसारच कनेक्टिव्ह टिश्यू प्रकार पडतात. ऑलमोस्ट ऑल कनेक्टिव्ह टिश्यू, जितक्या प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू, ऑलमोस्ट ऑल कनेक्टिव्ह टिश्यू आर हायली वस्कुलार. हे कशा आहेत, हायली वस्कुलार. ध्यानात ठेवा, इपिथेलियम मध्ये ब्लड वेसल्स नव्हते, पण आता कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ब्लड वेसल्स आहेत आणि खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट आहेत. इन ऑल कनेक्टिव्ह टिश्यू एक्सेप्ट ब्लड सोडून the cells secrete fibers of structural protein called as collagen or elastin. जे सेल्स आहेत ते काय करतात, हे स्पेसिफिक फायबर सिक्रेट करतात. मग त्याच्यामध्ये कोलॅजन आणि एलास्टिन असे दोन, ज्यांना आपण स्ट्रक्चरल प्रोटीन असं म्हणतो, ठीक आहे. मी तुम्हाला ही फिगर या ठिकाणी क्लिअर करतो की कशा पद्धतीने असेल किंवा कनेक्टिव्ह टिश्यू कशा पद्धतीने तयार होतं. जे काय मी तुम्हाला आता बोललोय हे तुम्ही ह्या फिगर मध्ये समजून घ्या. तुमच्या वहीमध्ये ही फिगर काढूनही तुम्ही घेऊ शकता,
ठीक आहे. सी कनेक्टिव्ह टिश्यू कशा पद्धतीने असेल. कनेक्टिव्ह टिश्यू दोन पार्टमध्ये डिवाइड झाले. हे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी हा जो पूर्ण हा एरिया दिसतोय, दिस इज अन मॅट्रिक्स. याला आपण काय म्हणतो? आपण मॅट्रिक्स म्हणतो. ठीक आहे. आता मॅट्रिक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत जे त्या मॅट्रिक्स मध्ये स्प्रेड झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आता हे जे सेल्स आहेत हे सेल्स स्पेसिफिक प्रोटीन सिक्रेट करतात. या ठिकाणी तुम्हाला ते प्रोटीन दाखवतो. ते स्पेसिफिक प्रोटीन सिक्रेट करतात. आता एक प्रोटीन जे आहे, ठीक आहे, कलर या ठिकाणी सेम येईल असं नाही, कारण व्हाईट बोर्ड असल्या कारणानं व्हाईट येणार नाही. मग तुम्हाला इथं मी कोलॅजन फायबर काढतो पहा ब्लॅक मध्ये. हे बंडल मध्ये दिसतात तुम्हाला बंडल्स. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, दे आर नॉट हॅव्हिंग ब्रांच. यांना ब्रांच नाही. दे आर इन बंडल्स बट दे डू नॉट हॅव्हिंग दी ब्रांचेस. यांना ब्रांचेस नाही. मग स्पेशलाइज्ड सेल्स याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, जे काय करतात त्यांचं सिक्रेशन करतात आणि हे फायबर फॉर्म मध्ये इथे असतात. मी हे एक फायबर काढली. दिस इज अन कोलॅजन फायबर. ठीक आहे, ध्यानात राहील. प्रोटीन आहेत आणि यांना आपण व्हाईट फायबर पण म्हणतो. पुढे आपल्याला टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये पाहायचे आहेत सेपरेट. ठीक आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड एज द व्हाईट फायबर्स. एक दुसरा प्रकार या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेल, दॅट इज येलो फायबर. सी हियर, येलो फायबर. येलो फायबर हे काहीशे थिक असतात. मी या ठिकाणी काढतोय आणि येलो फायबरला ब्रांचिंग असतात. सी इथे मी तुम्हाला ब्रांचिंग काढून देतोय पहा. येलो फायबर्सला ब्रांचिंग असतात. कसे ब्रांचिंग तुम्ही कोलॅजन फायबर मध्ये बघितलेले नाहीत. येलो फायबर्स हॅव्हिंग दी ब्रांचिंग. यांच्यामध्ये ब्रांचिंग आहेत. सी दीज आर कॉल्ड ॲज येलो फायबर. येलो फायबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलास्टिक फायबर which are formed by इलास्टिन प्रोटीन. म्हणजे एक झालं कोलॅजन आणि एक झालं इलास्टिक फायबर. ठीक आहे ना. आता डिफरंट टाइप ऑफ सेल्स याच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आतमध्ये प्रेझेंट आहेत. समजा या ठिकाणी आहे, दीज आर दी फॅट सेल्स. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक प्रकार या ठिकाणी दिसतो, दॅट इज दीज आर मास्ट सेल्स. तुम्हाला हे मी सर्क्युलेशन मध्ये क्लिअर केलं आहे. मास्ट सेल काय करतात? हिस्टामाइन सिक्रेशन करतात. ठीक आहे. प्रोस्टाग्लॅन्डिन पण मास्ट सेल सिक्रेट करतात. त्यानंतर हे जे फास्ट सेल्स आहेत, आता मी इथं नाव देतो तुम्हाला, हे मास्ट सेल. त्यानंतर हे काय आहेत? फॅट सेल. फॅट सेलचं प्रमाण कनेक्टिव्ह टिश्यू मध्येच ऍडिपोज टिश्यू मध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. यांना आपण ऍडिपोसाइट सुद्धा म्हणतो. ठीक आहे. अल्सो दे हॅव्हिंग दी फायब्रोब्लास्ट. अल्सो याच्यामध्ये काय आहे? देर इज अन फायब्रोब्लास्ट. सी हे फायब्रोब्लास्ट आहेत. या ठिकाणी दाखवलं तुम्हाला फायब्रोब्लास्ट. ठीक आहे. आता हे जे फायब्रोब्लास्ट आहेत, फायब्रो, यांना फायब्रोब्लास्ट म्हटलं जातं. याचं कारण की फायबर सिक्रेशन करतात. तुमचं येलो फायबर किंवा इलास्टिक फायबर असेल, ठीक आहे, कोलॅजन फायबर किंवा व्हाईट फायबर असेल, त्यांचं सिक्रेशन करतात. म्हणूनच सांगितलं की सेल्स आतमध्ये प्रेझेंट असलेले असतील ते मॅट्रिक्समध्ये सिक्रेशन करतात आणि त्यांच्याद्वारे हे फायबर्स तयार होतात. आता पहा, एक सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, त्याच्या आतमध्ये व्हेरियस कंपोनंट एकत्र आणले. कनेक्टिव्ह टिश्यू डिफरंट टाइप ऑफ कंपोनंट एकत्र येऊन काय होतं, तयार केले जातात. मी हे सिम्पली तुमच्या समोर ठेवले. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये काय होईल, यांच्यामध्ये डिफरन्सिएशन आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे. सो हे झालं कनेक्टिव्ह टिश्यू. या पद्धतीने कनेक्टिव्ह टिश्यूचं स्ट्रक्चर या ठिकाणी काय होतंय, तयार होतो. कनेक्टिव्ह टिश्यू 3 प्रकारचे आहेत. त्यामध्ये एक आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. मी तुम्हाला जी फिगर दिली ना, त्याच पद्धतीची फिगर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. एरिओलार, ॲडिपोज, व्हाईट फायब्रस, येलो इलास्टिक, रेटिक्युलर, हे 5 प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. दुसरा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड आणि लिम्फ हे त्यामध्ये येतात. इथे तुम्हाला एक्झाम्पल फक्त ब्लड आहे, कारण सिलेबसमध्ये ब्लड आहे. आणि शेवटी आहे स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू, ज्यामध्ये कार्टिलेज आणि बोन. म्हणजे स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू जे तुम्हाला सपोर्टिव्ह जे सिस्टम आहेत त्यामध्ये सपोर्ट करण्याचं काम करतात. फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू ब्लड,
कॅरी करण्याचं काम करतं. आणि कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर जे आहेत ते इन्सुलेटर किंवा एक शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतात तुमच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. आपण हे वन बाय वन पाहूयात. समोर तुमच्या सर्व प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यूज, ज्यामध्ये सर्वप्रथम इकडे ए आणि बी दिले लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू, हे जे दोन दिलेले आहेत. आता लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू दोन्हीही बोथ आर द टाइप्स ऑफ दी एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यानंतर मग सेपरेट ॲडिपोज टिश्यू. तुम्ही पाहतायत ॲडिपोज टिश्यू कुठे आहेत, म्हणजे याच्यातून तुम्हाला लोकेशन सुद्धा क्लिअर होईल. लूज कनेक्टिव्ह टिश्यू कुठे आहे, स्किनच्या खाली. त्यानंतर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू सुद्धा स्किनच्या खाली आहे, परंतु कुठे, जिथे ॲडिपोज टिश्यू आहेत त्याच्या खाली गेल्यानंतर ज्या ठिकाणी बोन्स कनेक्ट होतात, त्यानंतर तुम्ही ॲडिपोज टिश्यूकडे गेलात तर स्किन आणि मसल दोघांच्या दरम्यान किंवा दोघांच्या मध्यभागी प्रेझेंट असतात. तर कार्टिलेज, हे कार्टिलेज दोन्ही बोन्सच्या मध्ये प्रेझेंट असतात आणि स्वतः बोन. तर असे सगळे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. ब्लड फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू आपण ऑलरेडी बॉडी फ्लूइड अँड सर्क्युलेशन ह्या चॅप्टरमध्ये त्याला पूर्णपणे बघितलेलं आहे. आपण फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू या ठिकाणी पाहणार नाही. त्याचं जे काही इन्फॉर्मेशन असेल तुम्ही काय करायचे आहे, तर त्या सर्क्युलेशन चॅप्टर मधून त्याला रिकॉल करून घ्यायची किंवा त्याला चांगल्या पद्धतीने परत एकदा रिमाइंड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर याच्यातला आपण वन बाय वन प्रत्येक टिश्यू पाहूया. त्यामध्ये फर्स्ट इज ॲन एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरची जी फिगर आहे मी तुम्हाला या आधी एक्सप्लेन केलेली आहे व्हाईट बोर्ड वापरून. त्या ठिकाणी ती फिगर पण तुम्हाला काढून दिलेली आहे. आता तीच फिगर तुम्ही या ठिकाणी तुमच्या समोर पाहताय, थोडंसं डिजिटल पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर आलेली आहे. ठीक आहे. तुम्ही ह्या फिगरला त्यासाठी रेफर करू शकता, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल कनेक्टिव्ह टिश्यू कसे असतात ते या ठिकाणी समजून जातील. ठीक आहे. तुम्हाला इथे समोरच पहा बंडल्स मध्ये कोलॅजन फायबर्स दिसतात. ठीक आहे. हे कोलॅजन फायबर जे बंडल मध्ये दिसतात, बट दे डू नॉट हॅव्हिंग दी ब्रांचेस. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला इलास्टिक फायबर्स पण दिसतात. पहा, इलास्टिक फायबर्स हे ब्लॅक कलर मध्ये दिसतात आणि ते या ठिकाणी ब्रांचेस फॉर्म करतात. मी तुम्हाला सगळं ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. आता आपण काय करूया, डायरेक्ट हे कनेक्टिव्ह टिश्यू कुठे प्रेझेंट असतात आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत ते आपण सेपरेटली या ठिकाणी पाहूया. तर यामध्ये पहिलं जे आहे दॅट इज एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. ओरिजिन कुठे प्रेझेंट असतं म्हणजे त्याचं ऍक्च्युअल लोकेशन. तर एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत दे आर प्रेझेंट बिलो दी स्किन. हे कुठे असेल लक्षात ठेवा, हे स्किनच्या खाली प्रेझेंट असतात. मसल्स आणि बोन्स यांच्याही बरोबरीनं, म्हणजे ज्या पद्धतीने स्किनच्या खाली त्याचबरोबर मसल्सच्या खाली पण प्रेझेंट असतात आणि बोन्सच्या खालीही प्रेझेंट असतात. फंक्शन्स काय आहेत एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूचे, तसं मी तुम्हाला आधी क्लिअर केलं. याचे फंक्शन्स तरी सुद्धा इथे समजून घ्या. एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू अल्सो कॉल्ड एज ए लूज कनेक्टिव्ह टिश्यू. यांना परत लूज कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं. इज इसेन्शियली कनेक्टिव्ह इन फंक्शन. हे कनेक्टिव्ह इन फंक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल जर स्किनच्या खाली असेल तर स्किन आणि मसल दोघांना कनेक्ट करतं. मसलच्या खाली असेल तर मसल्स आणि त्याच्या खाली प्रेझेंट असलेले बोन्स दोघांना कनेक्ट करतं. तसंच सेपरेटली मग बोन्स बरोबर आहेत ते मसल्स बरोबर कनेक्शनच्या कामी येतात. म्हणून आपण या ठिकाणी जो फंक्शन घेतो दॅट इज कनेक्टिव्ह इन फंक्शन. सेकंड, इट फिक्सेस द स्किन विथ मसल्स. मग कनेक्ट करतोय म्हणजेच काय करतोय हा, आता हा मसल्सला स्किन बरोबर फिक्स करण्याचं काम करतो. अटॅचेस द ब्लड व्हेसल्स अँड नर्व्स विथ द सराउंडिंग टिश्यू. fastens the peritoneum to the body wall and viscera and keeps the muscle fibers together. तुम्हाला या ठिकाणी काही नवीन वर्ड्स इथं पाहायला भेटलेले आहेत. ते म्हणजे पेरिटोनियम. पेरिटोनियम तुम्हाला माहित आहे एखाद्या ऑर्गनच्या वरती कव्हरिंग, त्याला आपण पेरिटोनियम म्हणतो. टू दी बॉडी वॉल, मग बॉडीचा वॉल स्किन असेल, स्किनच्या खालचं रिजन असेल. अँड व्हिसरा, व्हिसरल ऑर्गन, महत्वाचे जे बॉडीचे ऑर्गन्स आहेत लाईक हार्ट असेल, ब्रेन असेल, लंग, लिव्हर, हे महत्वाचे ऑर्गन्स आहेत. तर त्याच्यावरती प्रेझेंट असते कव्हरिंग अँड कीप दी मसल फायबर टुगेदर.
आणि प्रत्येक मसल फायबर एकत्र ठेवण्याचं कामही कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर करतात. ठीक आहे. तर ह्या कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मध्ये हे जे आपण फंक्शन बघितलेले आहेत ते एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूचे आपण बघितलेले आहेत. आपण त्याच्या फंक्शन्स स्ट्रक्चर कडे जाऊया की एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने फॉर्म होतो. हे स्ट्रक्चर मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती क्लिअरली शिकवलेलं आहे. इथे फक्त मी तुम्हाला रिमाइंड करून देतो. ठीक आहे. ती ट्रान्सपरंट जेली लाईक लूज आहे ना, म्हणून द ट्रान्सपरंट जेली लाईक स्टिकी मॅट्रिक्स कंटेन्स न्यूमरस फायबर्स अँड सेल्स अँड अबुंडंट म्युसिन. खूप जास्त प्रमाणामध्ये म्युसिन याच्या आतमध्ये प्रेझेंट असतात आणि म्युसिन असल्या कारणानं हे स्टिकी किंवा जेली लाईक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मॅट्रिक्स आणि सेल्स या पद्धतीने दोन पार्ट झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त मग फायबर्स आहेत. मग कोलॅजन फायबर आणि तुमचं इलास्टिक फायबर. कोलॅजन फायबर यांना आपण व्हाईट फायबर म्हणतो आणि इलास्टिक फायबरला आपण येलो फायबर असं म्हणतो. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला विथ स्ट्रक्चर काढून दिलेलं आहे, फक्त रिमाइंड करून घ्या. व्हाईट फायबर्स दोन प्रकारचे असतात, त्यामध्ये एक व्हाईट आणि दुसरं येलो. हे त्यांच्या स्ट्रक्चरल बेसिसवरती असतात. आता गरजेचं नाहीये की तुम्हाला या ठिकाणी जे दिलेले आहेत म्हणजे या फिगरमध्ये तुम्हाला जो कलर दिलेला असेल तसंच कलर मॅच व्हायला पाहिजे असं काही नाहीये. मग ते कलर मॅच करण्यासाठी मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती विथ कलर त्याचे फिगर्स काढून दिलेले आहेत. मग पहिलं आहे व्हाईट फायबर. व्हाईट फायबर दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द कोलॅजन फायबर बिकॉज इट इज फॉर्म्ड बाय द कोलॅजन प्रोटीन. ध्यानात राहील, हे जे आहेत हे कोलॅजन प्रोटीन्स पासून तयार झालेले आहेत, म्हणून यांना आपण कोलॅजन फायबर्स असं म्हणतो. हे कसे असतात? दे आर अनब्रांच्ड, म्हणजे सरस स्ट्रेट आहेत, वेवी पण भेटतील आणि अरेंज्ड इन ए बंडल, म्हणजे एकाच वेळेस कितीतरी फायबर्स या ठिकाणी एकत्र येतात, म्हणून आपण त्याला म्हणतो बंडल्स. मी तुम्हाला फिगर दाखवतो पहा. हे एकापेक्षा जास्त जे आहे ते पॅरलली अरेंज आहेत, ज्यांनी काय केले त्यांचं बंडल तयार केलेलं आहे, बट डू नॉट हॅव्हिंग दी ब्रांच. ठीक आहे. आणि वेवी म्हणजे या पद्धतीने, हे या पद्धतीने याला आपण वेवी म्हणतो, असंही तुम्हाला दिसेल. तसं इथे फिगर दिसतात पहा वेवी फॉर्म मध्ये. They are also called as the collagen fiber as they contain proteinaceous substance called as the collagen. These collagen fibers gives tensile strength. त्यांचं फंक्शनिंग पहा, बंच आहेत, कितीतरी फायबर्स एकत्र आलेत ना या पद्धतीने बंचच्या फॉर्म मध्ये, आणि म्हणून हे काय करतं, इट गिव्स द टेन्साईल स्ट्रेंथ. हे चांगल्या पद्धतीचे स्ट्रेंथ बॉडीला प्रोव्हाइड करतात किंवा टिश्यूजला प्रोव्हाइड करतात. कोलॅजन फायबर आर फॉर्म्ड ऍट द साइट ऑफ इंजुरी फॉर टिश्यू रिपेअर. हे कोलॅजन फायबर जे आहेत त्या ठिकाणी टिश्यू इंजुरी झालेली आहे ना, त्या ठिकाणी फॉर्म केले जातात. का? फॉर द पर्पज ऑफ हिलिंग, दॅट इज टिश्यू रिपेअर. टिश्यू रिपेअरला आपण हिलिंग सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हे झालं अबाउट दी व्हाईट फायबर ऑर दी कोलॅजन फायबर्स. त्यानंतर सेकंड वन इज अँड येलो फायबर्स. येलो ऍक्च्युली त्यांचं कलर त्या पद्धतीचा आहे म्हणून त्याला नाव आहे, बट दे आर ऑल्सो कॉल्ड एज इलास्टिक फायबर. वाय दे आर कॉल्ड एज इलास्टिक फायबर? बिकॉज दे आर कंपोज्ड बाय इलास्टिन प्रोटीन. ठीक आहे. मग हे कसे असतात? दीज आर थिन, स्लेंडर अँड सिंगली अरेंज्ड. म्हणजे जसं इकडे काय होतं, ह्या व्हाईट फायबर मध्ये बंच होता, इथे तसं नाही, इथे बंच नाही, इथे सिंगल आहे. या पद्धतीचं स्ट्रक्चर, नो बंच, म्हणूनच थिन आहे आणि स्लेंडर आहे. दे आर फ्लेक्झिबल. हे कसे असतात? फ्लेक्झिबल. आणि फ्लेक्झिबल असल्या कारणानं त्यांची प्रॉपर्टी इलास्टिक असते, इलास्टिसिटी. अँड ब्रांच, ते फॉर्म दी ब्रांच. सी, हे सिंगल गेले, याची ही ब्रांच, या पद्धतीने याचे ब्रांच आहेत. इथे तुम्हाला फिगर मध्ये क्लिअरली दिसतंय. जॉइनिंग विथ वन अनदर टू फॉर्म अन इरेग्युलर बट लार्ज नेटवर्क. नेटवर्क इरेग्युलर आहे परंतु कसा आहे तो? मग लार्ज, या पद्धतीचा. ठीक आहे. दे पजेस इलास्टिक प्रॉपर्टी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द प्रोटीन कॉल्ड ॲज इलास्टिन प्रोटीन. आता याच्यातून तुम्हाला हे दोन्ही फायबर कसे असतात हे क्लिअर झालेलं आहे. हे फायबर्स झाले, एक तर असतं मॅट्रिक्स, एक असतं फायबर. आता या व्यतिरिक्त देर इज प्रेझेन्स ऑफ द सेल्स. Different type of cells are present in the connective tissue or the areolar connective tissue. हे जे डिफरंट टाइप ऑफ सेल्स आहेत ते कोणकोणते? मग त्यामध्ये 4 प्रकारचे सेल्स आहेत. एक आहे फायब्रोब्लास्ट, सेकंड वन इज द मॅक्रोफेजेस, थर्ड वन इज द मास्ट सेल्स अँड फोर्थ वन इज द ॲडिपोसाइट्स. मी व्हाईट बोर्ड मध्ये शिकवताना किंवा तिथे दाखवताना तुम्हाला हे 4ही सेल्स पण क्लिअर केलेत विथ देअर फंक्शन्स, ते शॉर्ट मध्ये फंक्शन्स. इथे त्याला चांगल्या पद्धतीने रिमाइंड करून घ्या. मी प्रत्येक जो सेल आहे
त्या सेलला तुम्हाला क्लिअर करतो. या सेलसाठी इथे तुमच्या बाजूला असलेली फिगर जे आहे ते रेफर करा. ठीक आहे. फायब्रोब्लास्ट नावामध्ये सगळं काही आहे. म्हणजे हे असे सेल्स आहेत जे मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असलेले जे फायबर्स आहेत ना, हे फायबर्स सिक्रेट करण्याचं काम करतात. सिक्रेट इन द सेन्स ते प्रोटीन सिक्रेट करतात आणि त्या प्रोटीन्स पासून हे थिन किंवा थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स फायबरच्या फॉर्ममध्ये फॉर्म केले जातात. मग नंतर ते कन्वर्ट होतात, म्हणजे त्यांचं डिफरन्सिएशन होतं. डिफरन्सिएशन झाल्यानंतर मग काही व्हाईट फायबरमध्ये कन्वर्ट होतात आणि काही येलो फायबरमध्ये कन्वर्ट होतात. आणि फायबर फॉर्मेशन त्यांचं महत्वाचं फंक्शनिंग इथे असल्या कारणानं हे जे आहेत दे आर फायब्रोब्लास्ट. त्यावरून त्यांना नाव फायब्रोब्लास्ट दिलं जातं. मेन सेल्स ऑफ एरिओलार टिश्यू, कारण एरिओलार टिश्यूचं जे काही कम्प्लीट स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर फायबरमुळेच तयार झालेलं आहे, म्हणून मेन सेल्स. दे आर लार्ज फ्लॅट अँड स्टार शेप्ड. त्यांचा स्ट्रक्चर जो आहे तो या पद्धतीचा, म्हणजे गरजेचं नाही की कम्प्लीट ते स्टार सारखे असतील, पण स्ट्रक्चर काहीसं त्या पद्धतीचं तयार झालंय. स्टार शेप सेल्स विथ लॉंग अँड ब्रांच्ड प्रोसेसेस. मग हे प्रोसेस, हे दीज आर हे जे स्ट्रक्चर्स आहेत ना, यांना आपण ते प्रोसेसेस म्हणतो. ठीक आहे. दे सिक्रेट द मॅट्रिक्स. यांचं काम काय आहे? त्यांचं सिक्रेशन आहे मॅट्रिक्स सिक्रेशन अँड द मटेरियल ऑफ विच द फायबर्स आर फॉर्म्ड. यामध्ये व्हाईट आणि येलो दोन्ही फायबर्स येतील. फायब्रोब्लास्ट मायग्रेट टू द साइट ऑफ इंजुरी. म्हणजे तुम्हाला कुठेतरी जखम झालेली आहे त्या साईडला हे काय होतात, फायब्रोब्लास्ट चालले जातात. फॉर एक्झाम्पल दिस इज द एरिया. मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. सी, ही तुमची स्किन आहे. ठीक आहे. आणि ह्या स्किन मध्ये तुम्हाला या ठिकाणी इंजुरी झालेली आहे आणि या ठिकाणी तुमचे हे फायब्रोब्लास्ट सेल्स आहेत. दीज आर युअर फायब्रोब्लास्ट सेल. ठीक आहे. मग हे फायब्रोब्लास्ट सेल आफ्टर इंजुरी मायग्रेट टू धिस एरिया. ह्या एरियामध्ये ह्या इंजुरीकडे ते चालले जाते. कशासाठी? तर हा जो एरिया आहे या फायबर्सच्या सहाय्याने इथे ओपन झालेली स्किन जी आहे ती काय करायची, त्याला क्लोज करायची आहे. म्हणजे एक प्रकारे फायब्रोजन ब्लड क्लॉटिंग मध्ये काम करतात ना, त्या पद्धतीने ते काम करतात. मेश लाईक स्ट्रक्चर ते फॉर्म करतात आणि ते स्किन क्लोज करण्याचं काम करतात. म्हणजे हे महत्वाचं फंक्शनिंग त्यांचं यामध्ये आहे आणि म्हणूनच दे विल बी गोज टुवर्ड्स दी इंजुरी. ठीक आहे. अँड सिक्रेट मोर फायबर्स टू सील ऑफ दी वाउंड. मग तो वाउंड सील करण्याचं काम ते करते. पुढे आहे मॅक्रोफेजेस. मला असं वाटतं की याला परत एक्सप्लेन करण्याची गरज नाही, कारण आपण सर्क्युलेशन स्टडी करत असताना त्यावेळेस क्लिअर केले. तरी रिमाइंड करा. दी मॅक्रोफेजेस आर ऑलमोस्ट ॲज न्यूमरस ॲज दी फायब्रोब्लास्ट. जितक्या प्रमाणामध्ये फायब्रोब्लास्ट असतात तात्पुरते तितक्याच प्रमाणामध्ये हे मॅक्रोफेजेस एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. मॅक्रोफेजेस एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये पहा, दोन फॉर्म मध्ये दाखवले. तिथं दोन फॉर्म मध्ये तुम्हाला दाखवलेत. एक तर पहा इथं फिक्स फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. आणि एक तुम्ही इथे पहा फ्री फॉर्म मध्ये आहे. एक फिक्स फॉर्म मध्ये आणि एक फ्री फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर या दोन फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. फ्री फॉर्म मध्ये जे असतात ते त्याच टिश्यू मध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होत असतात आणि जे फिक्स असतात ते आहेत त्याच ठिकाणी असतं, ज्यांचं स्पेसिफिक सिक्रेशन किंवा ज्यांचं काम फॉरेन एजंट आल्यानंतर त्यांना एंगल्फ करून घेणे या पद्धतीचं त्यांचं स्पेसिफिकली त्या ठिकाणी काम असतं. ठीक आहे. तर हे मॅक्रोफेजेस. मग मॅक्रोफेजेसचं ऍक्च्युअल वर्किंग काय आहे? आपल्याला हे माहिती आहे की मॅक्रोफेजेस इन्नेट इम्युनिटीसाठी काम करतात. म्हणजे येणारे फॉरेन एजंट एंगल्फ करणे आणि त्यांना डिस्ट्रॉय करून टाकणे. कारण फॉरेन एजंट मे बी हार्मफुल असू शकतात त्या सेलसाठी किंवा टिश्यूसाठी किंवा बॉडीसाठी. काय करायचं, त्यांना आतमध्ये घ्यायचं. द एंगल्फ द मायक्रोब्स, फॉरेन पार्टिकल्स अँड द डॅमेज्ड सेल्स. आणि काय करायचं आहे त्यांना, दे विल बी डिसइंटिग्रेट देम. ओके. हे यांचं महत्वाचं काम आहे आणि यासाठीच दे आर लॉंग लाईव्ड. हे काय असतात, लॉंग लाईव्ड. सेकंड इन इरेग्युलर कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन येणारा जो सबस्टन्स आहे त्याला एंगल्फ करायचा असतो, म्हणून तो इन्व्हॅजिनेट होतो किंवा एक्सटेंड होतो, म्हणून त्याचा शेप जो आहे तो इरेग्युलर असतो. हेन्स दे आर कॉल्ड ॲज द फॅगोसायटिक इन ऍक्शन. म्हणून यांना काय म्हटलं जातं, दे आर फॅगोसायटिक इन ऍक्शन. फॅगोसायटिक तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. दे एंगल्फ द स्पेसिफिक कंपोनेंट अँड डिस्ट्रॉय इट. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अ मास्ट सेल. याचेही डिस्कशन आपण
सर्क्युलेशनच्या वेळेस केलं होतं. मास्ट सेल त्यांना मास्टोसाइट सुद्धा म्हटलं जातं आणि हे ओव्हल असतात. दीज आर द ओव्हल इन शेप, छोटे असतात मॅमल्समध्ये. दे प्रोड्यूस हिपॅरिन अँड हिस्टामाइन. त्यांचं काम काय आहे? हिपॅरिन आणि हिस्टामाइन प्रोड्यूस करणे किंवा सिक्रेट करणे. हिपॅरिनचं काम काय? हे तुम्हाला आठवत असेल, रिमाइंड करा. हिपॅरिनचं काम ब्लड कोॲग्युलेट न होऊ देणे, दॅट इज अँटी कोॲग्युलंट. आणि हिस्टामाइन काय आहे? इन्फ्लामेटरी एजंट आहे. ठीक आहे. हिपॅरिन प्रिव्हेंट द ब्लड क्लॉटिंग इन दी अनइंजर्ड व्हेसल्स. आणि हिस्टामाइनचं काम इन्फ्लामेटरी एजंट आहे. इज युजफुल इन डायलेटिंग ब्लड व्हेसल्स अँड इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स टू इंजुरी ऑर इन्फेक्शन. हिस्टामाइन इज ऑल्सो इन्व्हॉल्व इन ॲलर्जिक रिॲक्शन. हिस्टामाइनचं काम करत ॲलर्जीमध्ये सुद्धा आहे. इट रिलीजेस फ्रॉम द मास्ट सेल, help in the body defense by attracting the phagocytes to the site of injury. हे काय करतील? त्या फॅगोसाइटला म्हणजे मॅक्रोफेजेसला साइट ऑफ इंजुरी कडे घेऊन जातील. स्किन ओपन झाली आहे ना तिथं. स्किन ओपन झाल्या कारणानं होणार काय आहे? बिकॉज ऑफ ओपनड स्किन व्हॉट हॅपन? आता इथं आलेली आहे इंजुरी. ठीक आहे. आता मी इथं दाखवतो तुम्हाला. ही स्किन या ठिकाणी ओपन आहे. मग होईल काय? हे बाहेर प्रेझेंट असलेले मायक्रोब्स जे आहेत ना, ओपन स्किन वरती या पद्धतीने अटॅक करतात, कारण तिथूनच त्यांना बॉडीमध्ये एंटर करण्यासाठी चान्स असतो. मग इथं काय होतं? हे जे फॅगोसायटिक सेल्स आहेत हे इथं सगळीकडे अरेंज होतात. मग जसे हे जे सेल्स आहेत, सॉरी, हे फॉरेन एजंट एंटर होतील, तर हे सेल्स काय करतील? यांना आतमध्ये एंगल्फ करतील आणि त्यांना डिस्ट्रॉय करून टाकण्याचं काम करतील. हे महत्वाचं वर्किंग मेकॅनिझम यांचं ह्या मास सेलचं असतं. ठीक आहे. पुढे जाऊया आपण आता. ॲडिपोसाइट्स नावामध्येच आहे. ॲडिपो म्हणजे रिलेटेड टू दी फॅट. ठीक आहे. साइट्स सेल्स, मग असे सेल्स जे फॅट स्टोअर करण्याचं काम करतात. दीज आर दी युजफुल इन द स्टोरेज ऑफ फॅट्स. इथे पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता. पहा, हे येलो कलरचे सेल्स, हे जे येलो कलरचे सेल्स आहेत ना, these are the adipose tissues or the adipocytes, adipose cells. आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला फॅटचे ड्रॉपलेट्स दिसतात. सो these are the adipocytes. मग ज्या टिश्यू मध्ये ॲडिपोसाइटचं प्रमाण जास्त असतो त्याच टिश्यूला आपण ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू असं नाव देतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन इज ए ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. लगेच आपण तिथून काय होतोय? डायव्हर्ट होतोय ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू कडे. Their origin, the adipose tissue is found in the subcutaneous tissue. Subcutaneous tissue म्हणजे under the skin. ध्यानात ठेवा, it is under the skin. In the covering of the heart, हे लोकेशन आहे, and around the blood vessels and kidneys. कुठे कुठे प्रेझेंट आहेत? Subcutaneous tissue म्हणजे under the skin एक. Second, in the covering of heart. Third, around the blood vessels. Fourth, kidneys त्याच्या around. And also त्याचं महत्वाचं काम, इट फॉर्म्स द येलो बोन मॅरो. हे येलो बोन मॅरो पण फॉर्म करतात. म्हणजे याचा अर्थ येलो बोन मॅरो मध्ये ते प्रेझेंट असतात. त्यांचं फंक्शन काय आहे? ॲडिपोज टिश्यू इज प्रायमरीली इज ए फूड रिझर्व. हे काय करतं? प्रायमरीली याचं महत्वाचं काम फूड रिझर्व म्हणून, म्हणजे फूड आतमध्ये रिझर्व करून ठेवण्याचं काम करतं. द सबक्युटॅनियस फॅट प्रिव्हेंट्स हीट लॉस फ्रॉम द बॉडी, पर्टिक्युलरली इन पोलार ॲनिमल्स, and also round off the body counter, that is shape. त्याचं शेप राउंड ऑफ करण्याचं काम करतात. हे जे आहेत ना, हे स्किनच्या खाली प्रेझेंट असतात आणि म्हणूनच काय होतं? जे काही टेम्परेचर आहे बाहेरचं, त्या टेम्परेचरला हे अब्झॉर्ब करून घेण्याचं काम करतात आणि म्हणूनच बॉडीला त्या टेम्परेचर पासून वाचवण्याचा प्रयत्न किंवा काम करतात. म्हणजे प्रिव्हेंट, सॉरी, एक तर त्याला अब्झॉर्ब पण केलं जातं, म्हणजे त्या टेम्परेचरचा परिणाम होत नाही. सेकंड थिंग, इंटरनल बॉडीचं जे हीट असते ती हीट अब्झॉर्ब करून त्याला बॉडी बाहेर टाकण्याचं कामही करतात. ठीक आहे. इथे या पद्धतीने काम हे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू करत असतात. म्हणून दे आर गुड इन्सुलेटर. ते काय आहेत? चांगल्या पद्धतीचे इन्सुलेटर आहेत. ठीक आहे. पुढे, इट फॉर्म्स ए शॉक अब्झॉर्बिंग कुशन. हे काय करतं? स्किनच्या खाली प्रेझेंट. मग हे काय करेल? शॉक अब्झॉर्बिंग कुशन म्हणून काम करेल. या व्यतिरिक्त हे स्किनच्या खाली झालंच, या व्यतिरिक्त मग बॉडीमध्ये महत्वाचे जे काही ऑर्गन्स आहेत, लाईक किडनी असेल, त्यानंतर हार्ट असेल, लंग्स असतील,
तर इथे सुद्धा शॉक अब्झॉर्प्शनचं काम करतं आणि म्हणूनच ह्या ऑर्गन्सवरती डायरेक्ट इम्पॅक्ट होत नाही. त्या व्यतिरिक्त आयबॉल्सच्या अराउंड प्रेझेंट आहेत म्हणून इथेही इम्पॅक्ट होत नाही. इट ऑल्सो प्रोड्युसेस दी ब्लड कार्पस्कल्स. याचं आणखीन एक महत्वाचं काम काय आहे? दॅट इज इट प्रोड्युसेस दी ब्लड कार्पस्कल्स. तर हे काही महत्वाचे फंक्शन्स ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूचे आहेत. तुमच्यासमोर इथं सेल दिसतात पहा, कशा पद्धतीचे आहेत. कंप्लीट एक सेल आहे, त्याच्या आतमध्ये फॅटचे ग्लोबुल्स आहेत आणि पेरिफेरल रिजनला ॲडिपोसाइटचं न्यूक्लियस प्रेझेंट असतं. ठीक आहे. सायटोप्लाझम सुद्धा ह्यामध्ये पेरिफेरल रिजनला स्प्रेड झालेला आहे किंवा पेरिफेरल रिजनला अरेंज झालेला आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द स्पेस of the adipose tissue, adipose cell, that is adipocytes, are acquired by most of the space of the adipocytes are acquired by fat globules or the fats. कारण त्या ठिकाणी त्याचं स्टोरेज केलं जातं. इथेच आपण स्ट्रक्चर पाहूया. adipose tissue is found in association with the areolar connective tissue. आपण त्याच्या स्ट्रक्चर मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. It is modified areolar tissue consisting of a large number of adipocytes. स्ट्रक्चर दोघांचं सेमच आहे, फक्त काय आहे यामध्ये ॲडिपोसाइट्स जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. ए फॅट सेल फर्स्ट डेव्हलप इन इट स्मॉल फॅट ड्रॉपलेट. सुरुवातीला ते काय करेल, छोटेसे फॅट ड्रॉपलेट फॉर्म करेल, विच लेटर फ्यूज टू फॉर्म ए लार्ज फॅट ग्लोबल. मी तुम्हाला इथे सेपरेटली क्लिअर करतो. यू कॅन सी दॅट सुरुवातीला हे असे छोटे सेल्स असतात. ठीक आहे. आता याच्या आतमध्ये इथे हे फॅट ड्रॉपलेट आहेत का छोटे छोटे. दीज आर द फॅट ड्रॉपलेट. ठीक आहे. पुढे इथे पाहू शकता. नंतर हे फॅट ड्रॉपलेट काय होतील, एकत्र येतील. हे फॅट ड्रॉपलेट एकत्र आल्यानंतर ह्या ड्रॉपलेटचं एक कंप्लीट लार्ज स्ट्रक्चर या ठिकाणी तयार केला जाईल. मग या पद्धतीने हा पूर्ण एक लार्ज स्ट्रक्चर तयार केला गेला. दॅट इज अन फॅट ग्लोबल. सी these are the fat droplets and this is a fat globule. याला आपण फॅट ग्लोबल म्हणतो. ठीक आहे. आता हे कसं तयार झालं, हे सगळ्यांना एकत्र येऊन त्यामुळे झालं काय की सायटोप्लाझम जो आहे तो या ग्लोबुलच्या साईडला या पेरिफेरल रिजनला जाऊन अरेंज झाला. इवन त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असलेला जो न्यूक्लियस असेल, समजा आधी हा न्यूक्लियस इथे होता. ठीक आहे. आता हा न्यूक्लियस कुठे आला, इथं पेरिफेरल रिजनला येऊन अरेंज झालेला आहे. म्हणजे या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर कसं काय होतं इथे तयार केला जातो. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲडिपोसाइट. नेक्स्ट वन. मग हे जे ॲडिपोज टिश्यू आहेत ते दोन प्रकारचे असतात. इथे तुम्हाला हा स्ट्रक्चर क्लिअर झालं. हे ॲडिपोज सेल्स किंवा ॲडिपोसाइट जे आहेत तर हे दोन प्रकारचे. व्हाईट ॲडिपोज टिश्यू, ॲडिपोज टिश्यू दोन प्रकारचे, व्हाईट ॲडिपोज टिश्यू आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. आता तुम्हाला इथं स्ट्रक्चर मध्ये क्लिअर झालं पहा. याच्यामध्ये वरतीला जो ॲडिपोज टिश्यू आहे तो व्हाईट आणि खालचा जो आहे तो ब्राऊन. क्लिअर झालं. आता परत व्हाईट ॲडिपोज हे जे आहेत ना, हे टिश्यू अडल्ट लोकांमध्ये कॉमनली पाहायला भेटतात कारण कम्प्लिटली डेव्हलप झालेले आहेत. परंतु ब्राऊन ॲडिपोज हे अडल्ट लोकांमध्ये नाही तर लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटतात. त्याचं कारण आहे की अजून ते कम्प्लिटली डेव्हलप व्हायचे आहे, म्हणूनच त्यांचा कलर या पद्धतीचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हाईट ॲडिपोज टिश्यू दीज अपीयर ओपॅक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स. स्ट्रक्चर पहा, तुम्हाला इथे क्लिअर दिसतं ओपॅक स्ट्रक्चर कसं आहे. इट इज कॉमनली सीन द अडल्ट. बट ब्राऊन ॲडिपोज टिश्यू, याला इम्पॉर्टंट साइन करून ठेवा याला, कारण यावरती नीट मध्ये पण प्रश्न विचारलेला आहे. ब्राऊन ॲडिपोज टिश्यू वरती त्याच्या आधी ठीक आहे कोणामध्ये प्रेझेंट असतात. मग ब्राऊन ॲडिपोज टिश्यू प्रेझेंट इन द इन्फंट अँड फिटस, डेव्हलपिंग फिटस अँड इन्फंट. दे आर रेडिश ब्राऊन इन कलर ड्यू टू द लार्ज नंबर ऑफ ब्लड व्हेसल्स, कारण याच्यामध्ये ब्लड व्हेसल केला जातो. यानंतर पुढे
यानंतर पुढे व्हाईट फायब्रस टिश्यू. आपण कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मध्ये पुढच्या प्रकारचं टिश्यू पाहतो आहे व्हाईट फायब्रस टिश्यू. आता आपल्या बॉडीमध्ये व्हाईट कलरचे काही टिश्यूज प्रेझेंट असतात. दे लुक लाईक दी कार्टिलेज बट नॉट दी कार्टिलेज. ठीक आहे. आता व्हाईट फायब्रस टिश्यू कशा तुम्हाला फिगर मध्ये क्लिअर होत असेल पहा. इथं अकिलीस टेंडॉन दाखवलेला आहे. ऍक्च्युली व्हाईट फायब्रस टिश्यू जे आहेत ना तर ऍक्च्युली टेंडॉन्स आहेत. त्या ऍक्च्युली काय आहेत टेंडॉन्स आहेत म्हणजे त्यांच्यापासून टेंडॉन तयार होतात. व्हाईट फायब्रस टिश्यू. The white fibrous tissue is especially rich in the white collagen fibers. हे white fibers का? कारण they are specially rich in the white collagen fibers. तसं collagen fiber already white आहे. These are similar to but thicker than those found in the areolar tissue. Areolar tissue मध्ये आपण बघितलंय बंडल मध्ये आहे. ठीक आहे पण त्यापेक्षाही थिक असे आहे. These tissue is very tough and inelastic. असं इलास्टिक आहेच नाही म्हणून inelastic आणि tough. It appears as cord or sheet. त्यांचं स्ट्रक्चर कॉर्ड किंवा शीट सारखं असतं. As a cord, the white fiber run parallel to form cord called tendons. मग जर ते टेंडॉन असेल, सॉरी जर कॉर्ड असेल तर they are called as the tendon. Tendon connect the skeletal muscle with the bone. टेंडॉनचं काम काय आहे? स्केलेटल मसलला बोन बरोबर कनेक्ट करण्याचं काम. इथे पहा तुम्हाला या फिगर मध्ये दिसते कॅल्केरस हिल बोन. तिथे तो अकिलीस टेंडॉन जो आहे तो तिथे येऊन काय होतोय कनेक्ट होतोय. जो काय करतो त्याच्या मागे प्रेझेंट असलेल्या मसलला त्या बोन बरोबर कनेक्ट करण्याचं काम करतो आहे. दिसते नाही तर तुम्हाला पहा हा पार्ट मसलचा आहे. ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा तुमच्या टेंडॉनचा आहे अँड दिस इज अन बोन. मग बोनला मसल बरोबर कनेक्ट करण्याचं काम या ठिकाणी हा काय करेल टेंडॉन करेल. हे बोन हे जे मसल्स आहेत हे स्केलेटल मसल्स कारण दे आर असोसिएटेड विथ द स्केलेटन. ठीक आहे. मग टेंडॉन दे आर स्पेशलाइज्ड. एका एंड कुठे आहे त्याचा सेकंड एंड दी इज टुवर्ड्स प्रेझेंट टुवर्ड्स द बोन्स. सम ऑफ द टेंडॉन्स आर मग यापैकी एक्झाम्पल अकिलीस टेंडॉन किंवा हॅमस्ट्रिंग टेंडॉन. दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन व्हेरियस मुवमेंट. त्यांचं काम काय आहे महत्वाचं दॅट इज मुवमेंट. ॲज शीट आता हे ॲज कॉर्ड होतो. ॲज शीट काय इट ऑकर्स इन द पेरिकार्डियम ऑफ द हार्ट. ही कुठे प्रेझेंट असेल हार्टच्या पेरिकार्डियम वरती. तुम्हाला सांगितलेलं आहे काय आहे ड्युरा मॅटर ऑफ द ब्रेन. ब्रेनच्या वरती 3 लेयर्स आहेत. त्या 3 लेयर मध्ये सर्वात वरचा लेयर जो आहे तो ड्युरा मॅटर. मग ड्युरा मॅटर ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. कॅप्सूल ऑफ द किडनी. किडनीच्या कॅप्सूल वरती सुद्धा प्रेझेंट असतात. सो दीज आर दी व्हाईट फायब्रस टिश्यू. सेकंड वन इज द येलो इलास्टिक टिश्यू. येलो असल्या कारणानं इलास्टिक नेचर आहे. हे आपण ऑलरेडी कुठे इलास्टिक फायबर मध्ये बघितलेलं आहे. दी येलो इलास्टिक टिश्यू कन्सिस्ट मेनली ऑफ ए लूज नेटवर्क ऑफ येलो इलास्टिक फायबर. ठीक आहे. हे क्लिअर झालं कारण ते फिगर मध्ये आपण क्लिअर केलं. दीज इलास्टिक फायबर आर मच थिकर बट सिमिलर टू दोज ऑफ एरियोलर टिश्यू. हे थिक आहेत परंतु त्यांचं नेचर एरियोलर टिश्यू सारखंच आहे. ठीक आहे. दीज टिश्यू कंबाईन स्ट्रेंथ विथ ग्रेट फ्लेक्झिबिलिटी. These tissue combines strength with great flexibility. म्हणजे स्ट्रेंथ पण देतोच याच व्यतिरिक्त फ्लेक्झिबिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करतो. 2 फॉर्म आहेत याचे सुद्धा. जसं व्हाईटचे 2 फॉर्म होते तसेच याचे पण 2 फॉर्म आहेत. एक कॉर्ड आणि दुसरं शीट. व्हाईट मध्ये काय होतं कॉर्ड टेंडॉन फॉर्म करत होते. आता इथे कॉर्ड जे आहेत ते लिगामेंट फॉर्म करतात. टेंडॉनचं काम काय होतं बोन आणि मसल दोघांना कनेक्ट करणे आणि लिगामेंटचं काम आहे which connect the bones with other bone. एका बोनचं दुसऱ्या बोन बरोबर कनेक्शन फॉर्म करतो म्हणजे सर्व टू बाइंड the bones together. इथे तुमच्या समोर फिगर दिसते आहे. आता या फिगर मध्ये तुम्ही पहा इथं वरती एक ही जी फिगर तुमच्या समोर आहे हे तुमच्या गुडघ्याची फिगर म्हणजे नी बोनची फिगर आहे. तर वरती तुम्ही पाहताय एक बोन आहे जो तुमच्या थाय कडून आलेला आहे. ठीक आहे. खाली जाणारा बोन जो आहे मग तो खाली हे रेडियस उल्नाकडे जातोय. आता वरती प्रेझेंट असलेल्या इथे मध्ये छोटासा बोन आहे हा पहा याला आपण म्हणतो पटेला. दिस इज कॉल्ड एज पटेला. म्हणजे एकाच ठिकाणी पहा 3 बोन आलेले आहेत. ह्या सगळ्यांना कनेक्ट करणारे या ठिकाणी मध्ये जो पार्ट आहे ना हा दिसतोय तुम्हाला दॅट इज अ लिगामेंट.
दॅट इज कॉल्ड एज अ लिगामेंट. आता इकडे लॅटरल साईडला पण तो काय करतो, कनेक्ट करतो आणि मध्ये सुद्धा कनेक्ट करतोय. दोन प्रकारचे लिगामेंट पाहायला भेटतात. त्यामध्ये एक लॅटरल लिगामेंट आहे, त्याला लॅटरल कोलॅटरल लिगामेंट म्हणतात, आणि बरोबर मध्यभागी जो लिगामेंट दिसतो त्याला एक्स लिगामेंट असं म्हटलं जातं. आपण सेपरेट लोकोमोशन या चॅप्टर मध्ये त्याला सेपरेटली पाहणार आहोत. सो दे आर फॉर्म्ड ऑफ बंडल ऑफ येलो फायबर. हे लिगामेंट कशापासून तयार झालेले आहेत? दिस लिगामेंट आर फॉर्म्ड बाय बंडल ऑफ येलो फायबर्स. ठीक है. They bind two different bones at the joint. They play a very important role in the preventing dislocation. आता joint असल्या कारणाने dislocation होत नाही. And at the same time providing flexibility to the joint. Flexibility म्हणजे काय? मग आता नी जॉईंटचा उपयोग तुम्ही चालण्यासाठी करता खूप चांगल्या पद्धतीने. त्याच्यामुळे ते लेग मध्ये जे प्रेझेंट असलेले जॉईंट्स आहेत ते काय करतात? फ्लेक्झिबिलिटी शो करतात. इझिली तुम्ही रन होऊ शकतात, वॉक होऊ शकतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. As a cord, as a sheet, it formed by the tissue, they occur in the wall of the blood vessel. आता जर यांचं शीट असेल तर हे कुठे असेल? वॉल ऑफ ब्लड व्हेसल मध्ये. तिकडे व्हाईट टिश्यू होते, ते कुठे होते? पेरिकार्डियमला. हे कुठे आहेत? ब्लड व्हेसल्सला. ब्लड व्हेसल्स व्यतिरिक्त मग लंग्स पण आहेत, ब्रॉन्क्युअल्स सुद्धा आहे. रिकव्हरी ऑफ दीज ऑर्गन आफ्टर एक्सपान्शन इज ड्यू टू धिस टिश्यूज प्रेझेंट. जर ह्या ऑर्गनची रिकव्हरी जर पॉसिबल असेल तर कशामुळे? बिकॉज ऑफ येलो इलास्टिक टिश्यू. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी येलो इलास्टिक टिश्यू. फायब्रस आणि येलो इलास्टिक टिश्यू आपण बघितलं. आता शेवटचं एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर लास्ट टाईप, दॅट इज रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. हे आजचं आपलं शेवटचं पॉईंट असेल. रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. रेटिकल म्हणजे काय आहे? एक प्रकारे काय करतो? नेटवर्क फॉर्म करतो. तुम्ही इथं फिगर पाहताय, पहा कम्प्लीट एक नेटवर्क तयार झालेलं आहे तिथं. मग हे जे रेटिक्युलर टिश्यू आहेत हे काही महत्वाचे सेल्स कन्सिस्ट करतात. हे सेल्स कसे असतात? दीज सेल्स आर दी स्टार शेप्ड. The reticular tissue consists of star-shaped reticle cells or reticular cells. The protoplasmic process of which join to form a cellular network. हे पहा, इथे मी तुम्हाला सेपरेट फिगर काढून दाखवतो. सी, हे स्टार शेप्ड सेल्स आहेत या पद्धतीने, आणि स्टार शेप्ड असल्या कारणानेच काय होतं? या सेलला या पद्धतीचं नेटवर्क तयार होतं. हा नेटवर्क तयार होतोय. परत इकडे दुसरे सेल्स स्टार शेप्ड सेल्स, सी हियर, याच्या बरोबर नेटवर्क तयार झालं. परत इकडे त्याच पद्धतीचे आहेत, याही बरोबर नेटवर्क तयार झालं, आणि अशा पद्धतीने हा कम्प्लीट नेटवर्क या ठिकाणी काय केला जातो? तयार केला जातो, जे तुम्हाला इथं फिगर मध्ये आता दिसत आहे. म्हणजे तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की नेटवर्क कसं फॉर्म होतो. ठीक आहे. तर द रेटिक्युलर टिश्यू कन्सिस्ट ऑफ स्टार शेप्ड रेटिक्युलर सेल्स. द प्रोटोप्लाझ्मिक प्रोसेस ऑफ दी विच जॉइन टू फॉर्म ए सेल्युलर नेटवर्क. रेटिक्युलर फायबर्स हे त्यापासून फॉर्म झालेले आहेत. आर सुपर इम्पोज्ड ऑन द रेटिक्युलर सेल्स. हे जे स्टार शेप जिथे स्ट्रक्चर तयार होतं ना, तिथे हे रेटिक्युलर फायबर्स. दे आर कंपोज्ड ऑफ ए प्रोटीन कॉल्ड ॲज रेटिक्युलम. व्हाईट फायब्रस टिश्यू होते, कार्टिलेज ह्या प्रोटीन पासून तयार झालं. येलो फायब्रस टिश्यू होते, त्यामध्ये इलास्टिन हे प्रोटीन होतं, आणि रेटिक्युलर फायब्रस टिश्यू मध्ये आपण इथे पाहतोय दी प्रोटीन इज अन रेटिक्युलिन. दे आर ब्रांच अँड इन इलास्टिक. तसं इलास्टिक मध्ये आपण ब्रांच बघितलं तसंच इथं आहे, पण आता हे इन इलास्टिक आहे, म्हणजे याच्यामध्ये त्या इलास्टिक फायबरचा कोणते संबंध येणार नाही. दिस टिश्यू फॉर्म्स दी सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ लिम्फ ग्लँड. हे काय करतात? लिम्फ ग्लँड साठी, त्याचबरोबर अदर इम्युनिटी मध्ये प्रेझेंट असलेले सेल लाईक स्प्लीन आणि बोन मॅरो, तर यांच्या बरोबर सपोर्टिंग फ्रेमवर्क फॉर्म करतो. दी रेटिक्युलर सेल्स आर फॅगोसायटिक इन नेचर, म्हणजे एंगल्फ करणे आणि डिस्ट्रॉय करणे, अँड फॉर्म डिफेन्स मेकॅनिझम ऑफ दी बॉडी, कारण दे आर असोसिएटेड विथ इम्युनिटी सेल्स ऑफ द इम्युनिटी स्ट्रक्चर्स ऑफ द बॉडी. जसं लिम्फ ग्लँड आहे, इम्युनिटी स्ट्रक्चर आहे, स्प्लीन आहे, इम्युनिटी स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. फॅगोसायटिक नेचर शो करतात, म्हणजे बाहेरचं मटेरियल, बाहेरचं फॉरेन एजंट किंवा बॅक्टेरिया किंवा इन्फेक्शियस एजंट एंगल्फ करणे, डिस्ट्रॉय करणे, म्हणून डिफेन्स मेकॅनिझम मध्ये हे काय असतात? प्रेझेंट असतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. या पद्धतीने कनेक्टिव्ह टिश्यू हा जो पार्ट आहे, आपण त्याच्यामध्ये असलेलं पहिलं महत्वाचं पार्ट म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा आपण पूर्ण केलेला
आहे. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आपण ऑलरेडी कुठे बघितलेला आहे, वी सीन इन दी बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन चॅप्टर. यानंतरचं शेवटचं आपलं बाकी राहिलेलं आहे स्केलेटल टिश्यूज. ठीक आहे, हे स्केलेटल टिश्यूज आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.